नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रामधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. पेन्शन वितरणासंदर्भातली एक नवीन नोटीस पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे. आपल्या स्क्रीनवरती आत्ता नुकतीच प्रसिद्ध झालेली नोटीस ही पाहू शकता. तर याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की DBT पोर्टल आहे किंवा संबंधित जी वेबसाईट आहे तर हे दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्या लाभ वितरणासाठी आज दुपारी म्हणजे 26 तारीख आहे, आज दुपारी 2:30 वाजल्यापासून उद्याची तारीख तिथे नाही आहे पण थोडासा मिसमॅच झालेला आहे, करेक्शन आहे. तर उद्या सकाळी 9 वाजल्यापासून परत ती वेबसाईट आहे दिव्यांग लाभार्थी आहे तर यांच्या लाभ वितरणासाठी बंद ठेवली जाणार आहे. म्हणजेच पुन्हा DBT ॲक्टिव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर आत्ता जी पेन्शन वितरित होणार आहे तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना माहे मेपर्यंतची पेन्शन आलेली आहे तर अशा लाभार्थ्यांसाठी नव्हे तर पुन्हा संबंधित तहसील ऑफिस असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल तर यांच्या अंतर्गत कागदपत्र पडताळणी किंवा दिव्यांग लाभार्थी आहेत यांची आकडेवारी काढली जाते आणि याच्यामध्ये जे अजून वंचित प्रवर्ग आहेत किंवा ज्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत किंवा ज्यांचं नाव ऑनबोर्डवरती नव्हतं, ज्यांच्याकडे टेम्पररी UDID प्रमाणपत्र होतं तर अशा सर्वच लाभार्थ्यांना सध्या जे वंचित आहेत म्हणजे जे राहिलेले आहेत ज्यांचा अजून लाभ वितरित झाला नव्हता तर अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळणार आहे. तर याच्यामध्ये मे महिन्याची पेन्शन देखील त्यांची जर आली नसेल तर ती येणार आहे आणि याचबरोबर मागील काही जर पेन्शन थकीत असेल ती देखील उद्यापासून वितरित होणार आहे. तर अशा प्रकारे ही पुन्हा DBT ॲक्टिव्ह केली जाईल फक्त आणि फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या लाभ वितरणाच्यासाठी आज आणि उद्या सकाळपर्यंत ही वेबसाईट बंद ठेवण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची नोटीस आलेली आहे आणि इतर लाभार्थी आहेत हे देखील प्रतीक्षेत आहेत की आम्हाला पेन्शन कधी येणार. याच्यामध्ये विधवा पेन्शनधारक असतील, वृद्धापकाळ पेन्शनधारक असतील, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी सोडून इतर लाभार्थी वाट पाहत आहेत कारण का मे महिना संपत आलेला आहे आणि तरी देखील लाभार्थ्यांना त्यांची हक्काची पेन्शन अजून वितरित झालेली नाही आहे. त्यामुळे आज आणि उद्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या पेन्शन वितरणासंदर्भातले अपडेट आहे आणि त्यानंतरच पुढील काही दिवसांमध्ये पेन्शन वितरण इतर लाभार्थ्यांसाठी होणार आहे. तर लक्षात घ्या, निश्चित अशी तारीख आपण सांगू शकत नाही आहे याच आठवड्यामध्ये पेन्शन वितरित होणार अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. पण आपण जोपर्यंत DBT ॲक्टिव्ह होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात 100% कन्फर्मेशन देत नाही आहे. तर अशा प्रकारची आत्ताची ही अपडेट आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ज्यांची पेन्शन आलेली नाही आहे, ज्यांचा लाभ अजून वितरित झालेला नाही आहे त्यांच्यासाठी पुन्हा DBT ॲक्टिव्ह केली जाईल आणि साधारणतः उद्या संध्याकाळपर्यंत पेन्शन ही दिली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.